श्री स्वामी समर्थ। आज तुम्ही या संदेशाला पाहून दुर्लक्ष करू नका। स्वामी म्हणत आहेत, या संदेशाला तुम्ही फक्त 2 मिनिटे पूर्ण ऐका। कदाचित या संदेशात तुम्हाला वाटत असेल की हा तर स्वामींचा संदेश आहे, पण हा तर ऑनलाईन आलेला आहे, यात काय असेल? तर एक काम करून बघा, तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघा। तुम्हाला हा संदेश पूर्ण ऐकायला सुद्धा मिळणार नाही, त्याआधीच मोठी आनंदाची बातमी येईल। विश्वास ठेवा, तुमचा विश्वास तुम्हाला पटेल। फक्त एकदा शेवट बघा, स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल जर तुम्ही शेवटपर्यंत हा संदेश ऐकाल। तुम्हाला तेच मिळणार आहे जे तुम्हाला दुसऱ्यांना तुम्ही दिले आहे। स्वामी सांगतात, कर्म हे रबरासारखे आहे। तुम्ही कर्म करा, आयुष्यात कोणतीच अडचण येणार नाही। स्वामी म्हणत आहेत, माझ्या बाळा, काही तासात तुला एवढी मोठी बातमी मिळणार आहे, ज्याला पाहून तुला विश्वास बसणार नाही, कारण ती गोष्ट तू अशक्य म्हणून सोडून दिली होती, पण आता ती गोष्ट शक्य होणार आहे। त्यामुळे तू विश्वास ठेव, तुझ्यासाठी काहीच अशक्य असं नाही। तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे। आता तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहेत। फक्त विश्वासाने एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको। इतरांच्या भल्यासाठी कार्य करा, ते तुमच्याकडे अनपेक्षित मार्गाने येऊन जातील। जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटत असेल तर ते इतरांसोबत सुद्धा करू नका। जर तुम्ही कर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला ते तुम्हाला द्यावं लागेल। स्वामी सांगतात, शेतात जसं जे पेरतो तसं तेच उगवतं, तसं तुम्ही जे करता त्याचं तुम्हाला फळ मिळतं। चांगलं करा, चांगलं होईल, खराब करा, खराब होईल। तुम्ही जर स्वामींना मानत असाल, तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवत असाल, स्वामींना तुमचा देव मानत असाल, तरच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला एक लाईक करा। स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल। स्वामी म्हणतात, जे आमचे नाम स्मरण घेते, आम्ही त्याच्या सदैव पाठीशी असतो। श्री स्वामी समर्थ। जेव्हा तुमची चूक नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून जा की अन्याय करणाऱ्याचे चांगले दिवस काही वेळेपुरते मर्यादित आहेत। पण तुम्ही काहीच करू नका, शांतपणे ऐकून घ्या, कारण तुम्हाला आता स्वामींचा वरदान लवकरच प्राप्त होणार आहे। तुम्ही आता भाग्यवान ठरणार आहात। लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म, त्यावर तुम्ही कसा प्रत्युत्तरास प्रतिसाद देता हे तुमचे कर्म। श्री स्वामी समर्थ। जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर। तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला इथेच भोगून जावे लागेल। त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे कराल ते तुम्हाला वापस मिळणार आहे। स्वामी म्हणत आहेत, आयुष्यात त्या गोष्टी करा ज्या आवडतात, त्या नाही ज्या फक्त तुम्ही करण्यासाठी करता। मनासारख्या काही गोष्टी कदाचित होत नसतील, पण आता प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल। तुमचा विश्वास ठाम असू द्या, कारण आता जे तुम्ही विचार केलाय ते तुम्हाला मिळणार आहे। तुमची स्वप्न सत्यात उतरणार आहेत। तुम्ही जे विचार केला होता ते आता तुम्हाला तुमच्या जीवनात दिसणार आहे। तुम्ही धर्माच्या मागे जाल तर तुम्हाला देवाकडून मागावं लागेल, आणि तुम्ही चांगले कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावं लागेल, हे लक्षात ठेवा। स्वामी म्हणतात, लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, आणि तुम्ही त्यावर कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म आहे।
स्वतःवर विश्वास ठेवा. जे तुमच्यासोबत होत आहे असं दुसऱ्यांसोबत तुम्ही केलं आहे हे लक्षात घ्या. स्वामी सांगतात कोणतीच गोष्ट तुमच्या संगत खराब होत नसते. ती तेव्हाच होते जेव्हा तसं तुम्ही दुसऱ्यासोबत केलं असतं. चांगले कराल तर चांगले होईल, खराब कराल तर खराब होईल. वेळेचा आदर करणारे नेहमी आपले कर्म प्रेमाने करत राहतात. त्यांच्या कोणत्याही फळाची अपेक्षा नसते, त्यामुळे त्यांचे नेहमी चांगले होते. कर्म जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत जग बदलण्याची अपेक्षा असते. आपल्या धर्मावर आपले प्रेम असणे, पण आपल्या धर्माच्या आशयात जाऊन प्रत्येक गोष्ट चुकीची करणे हे चुकीचे आहे. स्वामी म्हणत आहेत कर्म हे प्रेमापेक्षा अधिक चांगले आहे. किमान आपण जे देतो ते आपल्याला परत तरी मिळतं. स्वामी सांगतात लाज बाळगण्यापेक्षा चांगले कर्म करा. आयुष्यात कोणती समस्या येणार नाही. ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्यासुद्धा शक्य होतील. तुम्ही विश्वास ठेवा, कारण तुमच्या विश्वासावरच सर्व काही आहे. तुम्ही जे विचार करत आहात ते आता होणार आहे. तुमची प्रत्येक इच्छा सत्यात उतरणार आहे. स्वामी म्हणतात शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकून बघा, तुम्हाला मोठा चमत्कार दिसेल. स्वामी म्हणतात आयुष्यात समर्थक कमी झाले तरी पण चालेल, पण जे विरोधकांची गर्दी आहे ते कमी होता कामा नये. कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो. सांभाळून चला, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते. कर्म जेव्हा वसुलीवर येते त्यावेळी कुणाचेही चालत नसते. स्वामी म्हणतात आयुष्यात कर्म असे करा की देवालाही वाटलं पाहिजे की हा काय माणूस आहे. आपला वेळ मर्यादित आहे, तो दुसऱ्याच्या जगण्यात वाया घालवू नका. आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या, पाहून घ्या, पण व्यर्थ बडबड करू नका. ज्याला खरोखरच लक्ष गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. स्वामी म्हणतात आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका, आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा. अपराधाला पुन्हा पुन्हा क्षमा करणं हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे. ज्याच्याजवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो. बुडणाऱ्याला किनाऱ्यावरून सूचना देताना ते सामान्य आणि जे स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला वाचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो तोच व्यक्ती राहतो असामान्य. संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्रीचा हार मिळतो. तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही म्हणून निराश होऊ नका. कदाचित त्याने तुमचे चांगले होणार नव्हते. केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो. लबाड ही तोकड्या चांदीसारखी असते. तोंडावर ओढून घ्याविली तर ते खालून उघडी पडते. झाडासारखे जगा, खूप उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला कधी विसरू नका. चांगले काम करण्याचे मनात आले की ते लगेच करून टाका, कारण काय माहीत ते विचार निघून गेला तर पुन्हा येणं अवघड आहे. भीतियुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततमय मानाचे गरिबी असलेले जीवन जगलेला कधीही चांगलं असते. ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाही त्या गोष्टीचा विचार करणं म्हणजे पूर्णपणे मूर्खपणा आहे. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून अधिक चांगले आहे. आपल्या दोघांवरचे उपाय नेहमी आपल्याकडे असतात, फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते. बोलावे की बोलू नये असा संभ्रम निर्माण झाला असता मनाने बोलण्यास जागा द्यावी. मूर्ख माणसे आपसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धरणे कधीही योग्य असते. मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते. जगात सारी सोंगे करता येतात, मात्र पैशाचं सोंग करता येत नाही. प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका, कारण आयुष्यात शत्रू असले की माणसाला सुखाने जगता येत नाही.
कोण कधी कसा कुठे त्याला मारू शकेल याचाही नेम नसतो. स्वामी सांगतात, प्रेमाने जगा, शत्रू निर्माण करू नका. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये चिंता करणं. चिंता हे कुठल्याच दोषावरचा उपाय होऊच शकत नाही. कदाचित चिंतन हा प्रत्येक दुःखावर उपचार होऊ शकतो, पण चिंता हा कोणत्याच दोषावरचा उपचार होऊ शकत नाही. तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य जोपर्यंत तलवार असते आणि ते तलवार धरणाऱ्याच्या हातात ताकद असते तोपर्यंतच टिकत राहते. पण जेव्हा तो मरतो किंवा त्याची तलवारीचा जोर संपतो तेव्हा तो मिटून जाते. पण एक लक्षात घ्या, जे राज्य मनाच्या जोरावर निर्माण केले जाते ते कधीही तुटत नाही. जगू शकाल तर चंदनासारखे जगा. स्वतः झिजा पण इतरांना मात्र सुगंध द्या. स्वतः थोडं दुःख घ्या पण इतरांना सुख द्या. आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून वाचून बघून समजत नाही. काळजाची प्रत्येक जखम भरून येते, कारण काळ दुःखावर मायेचा फुंकर घालत असतो. एक साधा विचारसुद्धा तुमचं आयुष्य उज्ज्वल करू शकतं. म्हणून नेहमी छोटे छोटे का होईना पण नवीन नवीन विचार घेत राहा. शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसे आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं असतं. काळजाची प्रत्येक जखम भरून येते, कारण काळ दुःखावर मायेचा फुकर घालत असतो. स्वामी सांगतात, आपला जन्म होतो तेव्हा आपण रडतो आणि लोक हसत असतात. मात्र याच उलट मरताना आपण असं मरावं की आपण हसत हसत मरू आणि लोक रडत असतील. आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कुणीतरी चोरू शकत नाही. खरं आणि खोटं यात केवळ 4 बोटाचं अंतर आहे. आपण कानाने ऐकतो ते सदैव खोटं असेल असं नाही, पण ते जास्त वेळा खोटंच असते. आणि डोळ्यांनी पाहतो ते खरंच असते. आधी विचार करा, मग कृती करा, नंतरच यश मिळेल. निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही. चुकीचा व्यवहार माणसं तोडतो, म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा. रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन आहे. कधीकधी हक्क मागून मिळत नाही, ते मिळवावे लागतात. ज्या प्रेमाने जिंकता येतं त्या प्रेमाने आपल्याला मारता सुद्धा येतं. एक लक्षात ठेवा, यश मिळवायचं असेल तर स्वतःला स्वतःवर काहीतरी बंधन घालायला हवे. प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा मनुष्य आहे. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम होय. आयुष्य भांडलेलेपेक्षा कर्तव्य मोठे असते. एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा. परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची सुवर्ण संधी होय. भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा खरा आनंद तो फक्त वर्तमान काळच देतो. सगळ्यात सुंदर नाते हे 2 डोळ्याचे असते. ते एकाच वेळी उघडतात, एकाच वेळी बंद होतात, एकाच वेळी रडतात आणि आयुष्यभर एकमेकांना बघत सुद्धा नाहीत. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. जे तुमच्यासाठी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानं वागलं पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून वागलं पाहिजे. स्वामी म्हणतात, आयुष्यात आपण प्राण्याप्रमाणे उडायला शिकलो, माशाप्रमाणे पोहायला शिकलो, पण जमिनीवर माणसासारखे राहून माणसासारखे वागायला शिकलो नाही. मानसिक स्वातंत्र्य हेच खरं स्वातंत्र्य आहे. आयुष्यात आपण मानव आहो हे विसरू नका आणि माणसाने माणसासारखे वागा. आपल्याला मदत करणाऱ्या माणसाशी नेहमी कृतज्ञ राहा. माणसानं राजहंस असावं. आपल्याला जे पटतं तेच घ्यावं, नाहीतर सोडून द्यावं.
माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळलं गेलं की त्याला त्याचं काहीच वाटत नाही. मोत्याच्या हारापेक्षा घामांच्या धारा अधिक शोभून दिसत असतात. स्वामी म्हणतात, आयुष्यात मन ओळखणाऱ्यापेक्षा मन जपणारी माणसं हवी असतात. कारण ओळख ही क्षणभरासाठी असते, तर जपवलेली माणसे आयुष्यभरासाठी असतात. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकतीत तहान भागविणे जास्त श्रेष्ठ असते. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे खरे, मात्र कोण कधी कसा उपयोगी येईल हे सांगता येत नाही. आयुष्यात नाते कितीही वाईट असू द्या ते कधीच तोडू नका. कारण पाणी कितीही घाण असेल तरीही तो तहान नाही भागवू शकत, पण आग मात्र नक्की विझवू शकतो. स्वामी बोलतात, थोडं दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका. त्या हाताने कष्ट करा, मग ते भविष्य सत्यात उतरेल. आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमच्या उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा. वेळप्रसंगी हळवेपणा बाजूला ठेवून वास्तवाला समोर जाण्याची ताकद ठेवा. परिस्थितीच्या अधीन होऊ नका, परिस्थितीवर मात करा. ध्येयवादाला स्वतःच्या हृदयातील उत्ताजळेपणाचा भय असणे, म्हणूनच कोणत्याही कामात उतावळेपणा करू नका. थोडा संयम बाळगा. आयुष्यात नशिबाचा भाग फक्त 1% आणि परिश्रमाचा भाग 99% असतो. काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वतःला बदला. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. कोणती वेळ शुभ किंवा अशुभ असते, माणूस प्रत्येक वेळेला आपल्या हिशोबाने बनवत असतो. कोणत्याही गोष्टीची जाणीव उणीव भासल्याशिवाय त्याला ती किंमत येत नसते. ढीगभर आश्वानापेक्षा टिंचभर मदत केलेली केव्हाही चांगली असते. स्वामी म्हणतात, तुम्ही लोकाला तुमचं फालतूचं ज्ञान देता, कारण लोकाला तर गरज तेव्हा पैशाची राहते. तुम्ही मदत करा, तुम्ही फालतूचं तुमचं ज्ञान देत बसू नका. स्वामी सांगतात, तुमची टिचभर मदत ही कोणाला ढीगभर माहिती देण्यापेक्षा केव्हाही चांगलीच असते. ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही. अपयश म्हणजे संकट मुळीच नाही. आपल्यातील योग्य मार्गावर आणणारे ते आत्ममार्गसत दगड आहेत. अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. सतत मेहनत केल्याने आपल्याला यश मिळत असतं हे नक्की आहे. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधी करावी लागली नाही. त्याचा गंध, त्याचे कर्म, त्याची परिचय प्रत्येक जागी देत असतात. स्वामी सांगतात, पहिल्या पावसापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्त्वाचे. मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे तर कर्तृत्वावर अवलंबून असते. जीवनातील काही पराभव हे विजयाहून अधिक श्रेष्ठ असतात. अपमानाच्या पायऱ्यावरूनच ध्येयाचा डोंगर चढता येतो. एकदा कर्तृत्वाच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरावं लागतं. अशक्य असं काहीच नाही. आणि जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकाल तर शक्य नावाचा शब्द तुमच्या मनातून निघून जाईल. इच्छा दांगडी असली की मदत आपोहून तुमच्याकडे चालत येते. कोणी कितीही अडविण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्ही संयम ठेवा. तुम्ही काहीही करू शकता यावर विश्वास ठेवा. मग बघा सगळ्या गोष्टी कशा तुमच्या मनासारख्या होतात. अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती होय. विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकावून टाका. बुद्धीला पटवल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका. कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठेही फडफडत असतो.
ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजक असते तो कुठल्याही काळोखातून सहज मार्ग काढतो. डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात. जीवनात पुढे जायचं असेल तर आपल्या अनावश्यक गरजा वाढणार नाही याची काळजी घ्या. आयुष्यात मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपल्या अधपात करून घ्यावं लागतं. जो धोका पत्करण्यास कचकर असतो तो लढाई काय जिंकणार. हाव सोडली की मोह संपतो आणि मोह सोडला की दुःख संपते. स्वामी सांगतात उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो. बचत म्हणजे काय, ती कशी करावी हे ज्याला कळतं तो आयुष्यात खूप श्रीमंत बनू शकतो. जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, म्हणून समुद्र गाठायचा असेल तर खाचलेले पार करावे लागतील. जीवन ही एक जबाबदारी आहे, क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागेल. आयुष्यात काय गमावलंय ह्यापेक्षा तुम्ही काय कमवलंय याचा विचार करा. तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचंय ते आजच ठरवा, आताच ठरवा. दुःख हे कधी दागिन्यासारखं मिरवू नका. वाटू शकाल तर आनंद वाटा. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीला मरण द्या. स्वामी म्हणतात जर तुम्ही आयुष्यात काही करायचं ठरवलं तर पहिल्यांदा तर मेहनत सुरू करा. जे झालं त्याचा विचार करू नका, जे होणार आहे त्याचा विचार करा. लक्षात ठेवा आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी नाही. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देव पण येत नसतो. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा आहे मुळीच नाही. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्याविषयी माहिती नाही त्याविषयी मौन पाळा. संकट तुमच्यातील शक्ती पाहण्यासाठी येत असतात. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत, तर काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला असल्यास कमेंटमध्ये 12 हा अंकी नंबर टाईप करा, म्हणजे स्वामींचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल आणि आम्हालाही कळेल की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.